सुकलेले बोंबील आहे ना, हा. आपण असं चांगलं भाजून घ्या, साफ करून भाजून घेतले. त्याला आपण टाकायचं पाण्यात धुवायला. आता ह्या कढईमध्ये आपण टाकायचे 2 बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो. ते पाण्यात टाकले का आता बोंबील ते गरम करून भाजून चांगले घेतले. आता त्याला पाण्यात टाकले. ते धुवायला पाहिजे चांगली. तोपर्यंत आपण कांदा भाजून घ्यायचा. बोंबील साफ करून घ्यायचं. मग बाकीचं करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथं बोंबील तुम्ही बघू शकता त्याच्या प्रकारे चोळून धुवायचे, ते कापायचे. सुके बोंबील आहे. सुक्या बोंबल्याचं कालवण या ठिकाणी आता बनतंय. हे लागतं का ग हाताला? अजिबात नाही ना. त्याचा मणका काढून टाकला जातो इथं, कारण ते कालवून खाताना मग त्रास होतो. तुम्ही बघू शकता फ्रेंड, अशा प्रकारे बोंबलाचा जो मणका जो असतो सुक्या बोंबलाचा, तो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की काढला जातोय. तुम्ही बघू शकता एका बाजूला मम्मीने ठेवलेलं आहे आणि एका बाजूला हे पूर्ण असं एक प्रकारचं बोनलेस जे आहे ते बनवलेलं आहे. त्याचं बोन काढलेलं आहे. तिकडे बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो कढईमध्ये तर आता हे बोंबील आता काढले, आता काय करणार पुन्हा? साफ झाले ना आता हे. तर पुन्हा धुवून घेणार का? तिकडे कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो जे आहेत गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपण त्याचे कणाटे सगळे काढून घेतले. आता आपण याला पुन्हा एकदा धुवून घ्यायचंय. आधी एकदा आपण याला धुवून टाकणार आहे. चांगलं चोळून घेऊन म्हणजे खराब लागणार नाही या उद्देशाने मला एवढं साफ करायचं. हे माझं काम इथलं चालू. मी गॅस पास केलाय. आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये तेल. ज्याला जसं तेल आवडेल तसं टाकायचं. जास्त स्पायसी पाहिजे असेल तर जास्त टाकायचं. कमी पाहिजे असेल कमी टाकायचं. किती चमचे तेल टाकलं तुम्ही? 3 चमचे तेल टाकले. आणि कांदा किती टाकलेला आहे? 2 कांदे 2 टोमॅटो. टोमॅटो बारीक होते. अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो भाजले. कांदा जास्त टाकायचा म्हणून बोंबलाचं कालवण चांगलं होतं. किती मिनिट झाले जो आपण कांदा आणि टमाटा जो आहे तो फ्राय म्हणजे 5 मिनिटांमध्ये होतं फ्राय. एवढा काय लय लागत नाही त्याला. आता काम चाललेलं आहे ना. नंतर टाकले आपण अर्धा चम्मच मीठ. मीठ थोडं जपून टाकायचं, बोंबील खारट असतं. पुन्हा लागलं तर आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण टाकायचे लाल तिखट. हे जरा थोडं जास्त टाकलं तर चव चांगली लागते. मी 1-1.5 चम्मच टाकले. तुम्ही तुमच्या जसं तिखट लागेल तसं करा. त्याच्यानंतर 1 चमचा हळद.
पहिला आपण हे सगळं भाजून घेतलं. हम्म. त्याच्यानंतर आपल्याला हे ठेवलेले बोंबील पाणी सगळं काढून हम्म. त्याच्यात टाकायचं. हम्म. असं पांढरे झाले पाहिजेत स्वच्छ. हम्म. गॅस एकदम फास्टच ठेवायचा ना. हळद मीठ चटणी टाकलेली आहे त्यामध्ये. हे चांगलं परतून घ्या. हम्म. किती बोंबील असतील रे यात? 100 ते 150 ग्रॅम. म्हणजे किती पण 4-5 असं 5-10 10-12. 10-12. त्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडा मच्छी फ्राय मसाला. दाखव कुठला आहे तो. आजचीच आहे. 1 चम्मच मच्छी फ्राय मसाला. तो पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्या. तू नेहमी तो मसाला टाकते का त्यामध्ये? नॉनव्हेज मध्ये टाकतो. हम्म. बोंबील मच्छी सुकट मध्ये. हम्म. हा सुक्का आहे का कालवण आहे? चालेल. कालवण. त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी ओतून. हम्म. आणि अजून किती ग्लास टाकलाय हा? 1 ग्लास पिते. अजून 1 ग्लास टाकलाय. नाही, 1च ग्लास आहे. 1 ग्लास आहे. थोडस जरासं पाणी कमी भरलं होतं ना मी, म्हणून. तर फ्रेंड बघू शकता की अशा प्रकारे उकळी पण आलेले लगेच. फास्ट गॅस आहे. तर आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे? 5 मिनिटं 10 मिनिटं. किती मिनिटात कालवण होईल? 5 मिनिटात. 5 मिनिटात मित्रांनो कालवण रेडी आहे. अगदी घरी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कालवण करू शकता. मार्केटमधनं बोंबील आणून अगदी खूप चांगल्या प्रकारे घरच्या घरी तुम्ही बोंबलाचं सुक्या बोंबलाचं कालवण अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आपलं बोंबीचं कालवण तयार झालेलं आहे मित्रांनो. हे 5 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवायचं का उकळायला? ते बाहेर तर येणार नाही ना? तसं वाटेल तर कमी करायचं. तसं वाटेल तर कमी करायचं. तर मित्रांनो जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथे थांबूयात.